परवाची जी घटना घडली ते अक्कलकोट सरकार जिल्हा परिषदमध्ये बदलत म्हणून गाव आहे. त्या गावातली जिल्हा परिषद शाळा सिलिंग पडलं ह्याच्यावरती तुम्ही काल स्टेटमेंट दिलाच आहे की साडी घालून पोरं झोका फिरवते. ते खोटं स्टेटमेंट आहे. तुम्हाला कोणी सांगितलं त्याचं मी पूर्णपणे प्रूफ सहित सांगतो. स्टेटमेंट आमच्याकडे पण आहे सर. मी ऑलरेडी प्रेसला दिलेले आहे. ठीक आहे, तुम्ही ते स्टेटमेंट मला पाठवा. बरोबर, पण आपण नवीन बांधकाम ऑलरेडी मी पत्र दिलं की ते शाळेला रिपेअरची गरज आहे. 18 मे 2026 पत्र दिलं की त्या शाळेला रिपेअरची गरज आहे म्हणून. 3 महिने झाले साहेब, अजूनही त्याच्यावरती काम केले गेले. असे बहुतेक शाळा आहेत माझ्या जिल्हा परिषदेमध्ये जिथं रिपेअरीचं अतिशय अत्यावश्यक गरजेचं आहे, पण त्या गोष्टीला आता पण नजरअंदाज केलाय. आणि आज जे सगळं गोंधळ व्हायला लागलो आणि जो आता पुढेही होणार आहे त्याचा कारणीभूत कोण असणार आहे साहेब? प्रशासन का तुम्ही? कारण 3दा फॉलोअप सुद्धा जर अधिकारी म्हणते निधी नाही म्हणते, आजच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यात तुम्ही 1,82 लाख निधी आहे म्हणता, मागील वर्षाची शिल्लक निधी 1,83,13,000 रुपये शिल्लक निधी आहे म्हणून मेन्शन केलेलं आहे. मग हे 90 दिवस काय निधी नेऊन उत्तर देत होते मला? आज एक घटना घडली साहेब, उद्या दुसरी घटना झाली तर जिम्मेदार कोण राहणार आहे? संबंधित ज्या अगोदर ठेकेदारांनी काम केलं त्यांच्यावरची ऍक्शन न घेता आपण तिथल्या शिक्षकावर ऍक्शन घेतलं म्हणून असं मला करण्यात आलं. पण आमचं म्हणणं आहे की ज्या ठेकेदाराने आपलं काम केलं तर 6 महिन्यापूर्वी त्याच्यावरती पण ऍक्शन घेणं गरजेचं आहे. ताबडतोब पहिला त्याच्यावरती 307 दाखल करायला पाहिजे आणि मग गट शिक्षण अधिकारीवरती ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कालचा जो आपला बंगलाचा विषय होता अक्कलकोट तालुक्यातला, तर प्रथम तर मी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तिथं वेळेवर केला. म्हणजे घडलेली घटना ही दुर्दैवी होती आणि तुम्ही म्हटल्यासारखं ती शाळा खूप जुनी, जवळपास मला वाटतं 30-35 वर्षापूर्वीची ती शाळा आहे. जरी ती जुनी असली तरी आपल्या शालेय व्यवस्थापन समिती असू देत किंवा इतरही आपले नागरिक असू देत, कधीही अशी तक्रार केली नव्हते की बाबा ती शाळा जुनी आहे किंवा धोकादायक आहे किंवा ती विद्यार्थ्यांसाठी ती चांगली नाही आहे. पण मध्ये बरेच त्यांचे हे होते छोट्या छोट्या दुरुस्तीची वगैरे कामं होते वाटतं. मग दुसऱ्या ठिकाणी 1-6 महिन्याखाली दुरुस्ती वगैरे तिथं झाली आहे. पण आता जे तुम्ही म्हणताय म्हणजे स्लॅब नाही कोसळला तिथे, मला वाटतं पीओपीचं त्या गोष्टी तिथं कोसळल्या, पण 6 महिन्याखाली जी दुरुस्ती झाली होती त्या भागाला काहीच नाही झालं. पण याला आता असं नाही म्हणता येणार की बाबा ते कोसळलं आणि लेकरांना थोडंफारच लागलं असं नाही म्हणता येणार. लेकरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या त्या हे आहेत. आता आपले सन्माननीय सदस्य पृथ्वीराज भैया असतील किंवा इतरही सदस्य सांगतात, भले आपल्या तालुक्यामध्ये शाळा व्यवस्थित असतील किंवा नसतील, संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या आपल्या जिल्हा परिषदेच्या अंडर येणाऱ्या सगळ्या इमारती आहेत तिथं मग लहान लेकरं असू दे किंवा नागरिक असू दे, तिथं जर ते जात असतील आणि त्या इमारती जर धोकादायक असतील तर आपण सगळ्यांनी वेळेवर ऑडिट आपण करून घ्यावं आणि आपल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकामध्ये मांडून जास्तीत जास्त निधी त्याला घ्यावी. आणि मला वाटतं संवेदनाने, म्हणजे असंही नाही म्हणता येणार की प्रशासन काम करत नाहीये, असंही नाही म्हणता येणार की सदस्य लोक खूपच ॲग्रेसिव्ह होतात. ॲग्रेसिव्ह होणं साहजिक आहे. प्रत्यक्षात तिथं ते उपस्थित असताना त्यांच्यासमोरची परिस्थिती असती, मग बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की ते होतातच असं नसतात. तर पहिलं प्राधान्य तर तुम्ही प्राथमिक शाळांना द्यायला पाहिजे, अंगणवाड्यांना तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी असतील तुम्ही लोक ते करून घ्यायला पाहिजे. फक्त मला एक सांगायचं आहे, बदलाचा जो विषय झाला तिथं स्वतः तुम्ही CEO साहेब तुम्ही गेलात, मला वाटतं की आदर्श सर स्वतः गेले होते, BDO साहेब गेले होते, पंचायत समितीचे उपसभापती साहेब गेले होते आणि पालकांची संमती घेऊन त्या सगळ्या लेकरांना आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केलं. एखाद्या लेकराला अगदी बोटाला लागलं, त्याच्यावर छोटंसं ऑपरेट करावं लागलं आणि दुसऱ्या लेकराला ज्याला उलटी होत होती पण
डॉक्टरांनी सांगितलं होतं की सिटी स्कॅनची गरज नाही आहे, तरी पण आपण एक काळजी नसावी, त्या लेकराला काही नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी सिटी स्कॅनही करून घेतला. त्याच्यासाठी प्रशासनाचं पण तुम्ही काम केलं, त्याच्यासाठी तुमचं कौतुक पण आहे. लक्षही आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे असं वाटतं. ॲग्रेशनचं नियम नाही, हे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की 3 महिने पाठपुरावा केलेला आहे, पण कुठं आलं यांच्याकडनं आता निधी दिसायला लागली पेपरवरती, अगोदर म्हणायची निधी नाही आहे, मला कारणीभूत कोण आहे? मला वाटतं जरा प्रशासनातले जे अधिकारी आहेत, शिवराज भैया काय म्हणतात ते ऐकून घ्या, तुम्ही पण समजून घ्या, आणि दादांना कोणत्या त्यांच्या अडचणी आहेत तर त्यांनाही ते समजून सांगा, आणि कुठे वाटत असेल की बाबा ही कामं खरंच होत नाहीयेत तर ती कामंही त्यांनाही, म्हणजे आम्ही सगळे सदस्य म्हणून, शेवटी आमच्या सगळ्यांचा तो तालुका आहे, आम्ही सगळे 9 सदस्य एकत्र मिळून